विष्णोरेको वासरो वर्धमाने लोके क्लुप्तः पंचशास्तस्य गेहे इष्टौ पंचैवोदितास्ते प्रयाजाश्चातुर्मास्ये श्वेधमाना नवासन। विष्णोः म्हणजे श्री विष्णूच्या, वासरः म्हणजे तिथी म्हणजेच विष्णूची तिथी म्हणजेच एकादशी तिथी, वर्धमाने म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एकः क्लुप्तः एक बनते किंवा एक होते, एक असते असा अर्थ, अलोके म्हणजे कृष्ण पक्षामध्ये एकः क्लुप्तः म्हणजे आणखीन एक बनते, तस्य म्हणजे त्या व्यंकटनाथाचार्यांच्या गेहे घरामध्ये पंचशाह म्हणजे 5 ते 6 म्हणजे 5 ते 6 एकादशी असत, इष्टौ म्हणजे इष्टी या यज्ञामध्ये, पंचैव म्हणजे 5च, प्रयाजाः प्रयाज, उदिताः सांगितलेले आहेत, ते म्हणजे ते प्रयाज, चातुर्मास्येषु म्हणजे चातुर्मास्यामध्ये, एधमानाः म्हणजे वाढतात, नवाः म्हणजे 9 आसन होतात। व्यंकटनाथाचार्यांच्या दारिद्र्याचे वर्णन नारायणाचार्य करतात. नारायणाचार्य सांगतात की इतरांना शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी तर कृष्ण पक्षामध्ये एक एकादशी असे महिन्यातून 2 निर्जळी उपवास घडतात, पण व्यंकटनाथाचार्यांच्या घरी एवढे दारिद्र्य होते की महिन्यातून त्यांना 5 ते 6 निर्जळी उपवास सहज घडत असत. याला नारायणाचार्य दृष्टांतर येतात की इष्टीमध्ये यज्ञामध्ये 5 उपहोम सांगितलेले आहेत ज्याला प्रयाज म्हणतात, पण हेच चातुर्मास्यामध्ये मात्र वाढून 9 उपहोम करावे लागतात. त्याचप्रमाणे महिन्यामध्ये 2 एकादशी निर्जळी उपवासाच्या सांगितलेल्या असल्या तरी त्या वाढून व्यंकटनाथांच्या घरी मात्र 5 ते 6 होत असत.